मस्त सकाळी सकाळी इथे मी बीटरूट मिल्क शेक बनवला आहे आणि पूजासाठी आणि माझ्यासाठीच बनवला आहे 2 ग्लास. खूप छान लागतोय. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. सकाळी सकाळी पिल्लूचा चेहरा तुम्हाला दिसला आहे. पिल्लू बघा किती छान खेळतोय. सकाळी रोज त्याला आहे ना 15 ते 20 मिनटं आम्ही कोवळवून देत असतो. डॉक्टरांनी पण सांगितलं आहे आणि पाहिजे तर कोवळवून त्यामध्ये डी विटॅमिन असतं कोवळ्या उन्हामध्ये. तर संपूर्ण पायाला डोक्याला चेहऱ्याला पोटाला ऊन लागतं आहे त्याच्या. आणि मी त्याला मांडीवर घेऊन बसलेली आहे. मागच्या दरवाजामध्येच बसली. तर त्याला आहे ना असं बसवलं की खूप छान वाटतं. बाहेर बघायला खूप आवडतं त्याला. आजूबाजूला मस्त दिसतं ना वातावरण. तर त्याला खूप मस्त वाटतं. आणि पिलू तिकडं काय पाहते बाळा? आई सोन्या, आई सोना. अले बापले, अले बापले, आपण उन्हात आलो ना पिल्लू. हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग. हे बघा सकाळी सकाळी आम्हाला खेळायचं असो. घेऊन बसा, फक्त काम करू नका. हा ना पिल्लू? असे बसायचे राहतं ना, असे खेळायचे राहतं ना पिल्लू. आजीचे काम कोण करेल मग तुला असे घेऊन बसल्यावर? हां, मम्मा तर झोपून गेली. हां, आणि माझं कधी दिलं तुला सांभाळायला? माझे गोड बाळ चिमणा म्हणजे शून्य. हां, असं कोवळ्या उन्हामध्ये रोज घेऊन बसावं लागतं त्याला 15-20 मिनटं. सकाळचं कोवळं ऊन मस्त राहतं ना. आणि माझं स्वेटर एक खराब करून ठेवलं. इथे उलटी केली, खांद्यावर घेतलं त्याला तर पिल्लूने. आणि माझी आंघोळ वगैरे बाकीच आहे, पण पिल्लूला सांभाळायचं राहतं ना मला सकाळी सकाळी. म्हणून सर्व काम तसंच पडून राहतं. हा ना पिल्लू? हे बघा कसं खेळतंय, बघा कसं बघतंय, बघा आमचं बाळ. गोड गोड बाळ आहे बा आमचं. है ना पिल्लू? गुड मॉर्निंग बोलतो तू सर्वांना सोनू. हा सोनू, गुड मॉर्निंग सोनू बोलतो तू माझे बाळ. फोन को बघतो. ओ बाबू को बघ. असे काही जीप काढतं बाहेर. असे जीप काय काढतं सोनू बाहेर? पिल्लू जायचं का आता घरात सोनू? हो सोना, इकडं बघ सोनू. पिल्लू ओले बापले, ओले ले. असे माझे सोना असे बघतं माझे बाळ. शिकाली, ओले शिकाली. ओ शिकाली माझी सोनूला. माझ्या बालाला शिक येते, सर्दी होती. सोनू बालाला सर्दी होती. पिल्लू आता घरात जायचं सोन्या? जायचे घरात आता. टकलं तापलं ना, आपलं डोकं तापलं ना. नकतं ना. ओ शिकाली बाळाला शिकेती. अशी शिकेती मी सोनूला. अगं माझी सोनूला शिकेती. आता आपण कुठे आलो? वरती आलो, टेरेसवर आलो. हा ना सोनू? तिकडे नको बघू बाळा. ओ तिकडं नको सोन्या बघू. हो, एवढी मानवर करतो का सोन्या तू? हो माझे पिल्लू, एवढी मानवर करतो. हे बघा किती मानवर करतो. बघा
जड नाही लागत का तुला? ओ बापले ओ बापले, असं 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 आहे ना, खूप आवडतं त्याला. असं पोटावर झोपलंय बघा. हा बोल बोल सर्वांना गुड मॉर्निंग बोल. अरे माझी सोनूला फोन करतो का? असं खूप आवडतं. असं फक्त घेऊन बसा 10:30 पर्यंत, असं खेळवा त्याला. हा ना पिल्लू? हा 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 म्हणतो कुशल, हा म्हणतो. आजीच्या सर्व कामाचा सत्यानाश होतो ना पिल्लू. हो पिल्लू. सकाळचे आता 10:30 वाजले होते. नाश्ता बनवायचा होता सर्वांसाठी. मिस्टरांना जायचं होतं शेतामध्ये. माझा काही स्वयंपाक झालेला नव्हता, तर त्यांना बोलली की कांदे पोहे बनवते, पोहे खाऊन जा, म्हणजे ते मग 4पर्यंत येतील तेव्हा मग जेवतील. तर आजकाल बाळामुळे ना थोडासा इकडे तिकडे टायमिंगच होतो आमचा. तर बाळाला पण बघावं लागतं, पूजाला रात्रीची झोप मिळत नाही, त्यामुळे मग ती उशिरा उठते ना, म्हणून. तर आता इथे मी ना पूजासाठी आणि माझ्यासाठी रोज बीटरूट ज्यूस बनवते मी. तर आज मी वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे, बीटरूट मिल्कशेक बनवला आहे. खूप खूप टेस्टी लागतो. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला मस्त सकाळी सकाळी इथे मी बीटरूट मिल्कशेक बनवला आहे आणि पूजासाठी आणि माझ्यासाठीच बनवला आहे. 2 ग्लास. खूप छान लागतोय. तर पूजा बोलली की मिल्कशेक बनव बीटरूटचा, आणि खरंच खूप मस्त झालेला आहे. मी थोडासा टेस्ट करून सांगते तुम्हाला. मला बीट आवडत नाही. मी गाजर बीट पुदिना आलं टाकून पाण्यामध्ये केला होता, तो पण छान लागला, पण त्यात साखर वगैरे काही टाकली नव्हती. पण यामध्ये मी थोडीशी साखर टाकली, त्यामुळे हे प्यायला जरा छान वाटतंय. आणि असा ज्यूस असला तर मी रोजच घेईल. बीटरूट मिल्कशेक, ज्यूस नाही मिल्कशेक आहे हा. तर खूप मस्त झालेला आहे. तर यामध्येच केला मी अगोरोच्या ह्या मिक्सर ब्लेंडरमध्ये. खूप पटकन आणि खूप छान झालेला आहे यामध्ये ज्यूस. तर हे अगोरोचं मिक्सर ब्लेंडर मला जे आलेलं आहे ना, हे खूप छान आहे. 400 वॉटचं आहे आणि याची मोटर 100% कॉपरची आहे. तर याचा रंगही खूप मस्त आहे, रेड कलर. आणि हे दिसायलाही खूप छान दिसतं. असं छोटंसं एक पटकन उचलून आपण कुठे ठेवू शकतो याला. आणि याची वायर बरीच मोठी. याला खाली इथे कुठे बटन नाही आहे. आपण पिन लावल्यानंतर बोर्डचंच बटन लावायचंय, चालू करायचंय, तेव्हा हे चालू होतं. तर हे खूप छान आहे. आतमध्ये हे काढायचं नाहीये. इथे आपल्याला हे जार लावायचे. तर यासोबत 3 जार आलेले, याआधी मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर हे 700 ml चं, हे 500 ml चं आणि हे 300 ml चं. तर याची एक खास गोष्ट सांगते. हे जे ब्लेंडर आणि ग्राइंडर आहे ना, तर हे 2 प्रकारचं आहे. 2 आलेले, हे ब्लेंडर आणि हे ग्राइंडर आहे. तर एक 4 पात्याचं आलेलं आहे ब्लेड आणि एक 2 पात्याचं ब्लेड आलेलं आहे. तर आपण हे 2 पात्याचं ब्लेड आहे ना, यामध्ये सुके खडे मसाले किंवा काही सुके पदार्थ असतात, जसं सुकं खोबरं, शेंगदाणे, धनेपूड, असं आपण करू शकतो. मसाले, मिरची, असं पावडर म्हणा, पावडर करू शकतो, कसली पावडर करू शकतो. आणि यामध्ये आपण आहे ना ज्यूस, मिल्कशेक, स्मूथी, बरंच काही असं करू शकतो. तर हे ना खूप छान याचं झाकण. हे बघा, म्हणजे आपल्याला वाटलं ना की करून ठेवायचं आहे आणि नंतर प्यायचंय, तर आपण आहे ना यामध्ये करून असं फ्रीज मध्ये ठेवू शकतो. जेव्हा वाटेल तेव्हा पिऊ शकतो. किंवा जिम मध्ये जायचं असेल, मुलं आता जिम मध्ये जातात ना, तर जिम मध्ये आपण हे घेऊन जाऊ शकतो असे. तर हे खूप आवडलं मला. आणि याच्यासोबत अजून 2 झाकणं आहे. हे बघा, तर हे एक खोलचं लीड आहे. तर हे पण आपण याला लावू शकतो. हे बघा, हे जी लीड आहे ना, याचे कोणत्याही जारला लागतात, कशालाही लावू शकता तुम्ही. यामध्ये आपण जर ज्यूस बनवून ठेवला ना, याला पण आपण असं लावू शकतो. म्हणजे काही ज्यूस बनवला आहे, तो तुम्हाला गाळायचा आहे, तर याला होल आहे बघा, होल मधून तुम्ही ते छान असं गाळून घेऊ शकता. आणि हे जे प्लेन वाला आहे ना, समजा तुम्ही एखादी पावडर बनवली आहे, मसाला दूध करण्यासाठी तुम्ही
बदाम ड्रायफ्रूट वगैरे घेऊन त्याची पावडर केली तर ती तुम्ही अशा जारमध्ये जर ठेवली आणि झाकण लावून असंच ठेवलं, जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही वापरू शकता. तर अशासाठी हे खूप छान आहे. हे झाकण हे बघा, असंही आपण ठेवून देऊ शकतो. आणि हे स्वच्छ करायला पण खूप सोपं आहे. तर आता मी तुम्हाला 3ही जार सांगितले आणि याची 2 प्रकारचे ब्लेड आलेले आपल्याला. आणि हे जे आहे ना, हे आपण आता हे खराब झालेले, मी ज्यूस बनवला होता, मिल्कशेक बनवला होता, तर त्याचं आपल्याला हे आता काढायचं आहे. तर हे काढायला खूप सोपं आहे. फक्त हे जे आहे ना व्हाईट, हे हळूच असं पुढे ढकलायचंय. तर हे बघा, हे निघतं. हे तुम्ही पाण्याखाली वॉश करू शकता, घासून काढू शकता. आणि हे ब्लेड सुद्धा आहे ना, आपण पाण्याखाली स्वच्छ करून घेऊ. तर याला एक रबर पण आहे, ते रबर पण काढायचंय. हे बघा, रबर पण स्वच्छ करता येतं. आणि हे ब्लेड डायरेक्ट आपण नळाखाली स्वच्छ धुवून कपड्याने स्वच्छ पुसून कोरडं करायचंय. तसंच ओलं ठेवायचं नाही, नाहीतर मग ते लवकर खराब होऊ शकतं, कंज येऊ शकतो ओलं असल्यामुळे. तर हे मी तुम्हाला धुवून दाखवते. तर हे लगेच स्वच्छ करून टाकायचं, ओलं ठेवायचं नाही, म्हणजे आपण पुढच्या वेळेस पटकन वापरू शकतो आणि ते व्यवस्थित राहील असं. तर हे बघा, परत मी लावून दिलेलं आहे. स्वच्छ पुसून घ्यायचं आणि लावून द्यायचं. तर हे आगारोचं मिक्सर ब्लेंडर 400 वॉटचं 100% कॉपरची मोटर आहे याला. तर खूप छान आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. चला, या मस्त बीटरूट मिल्कशेक प्यायला पूजाला देते आता. झाली का झोप पिल्लूची? पिल्लूच्या मम्माची काही झोप नाही झाली आहे. हा. पिल्लू आताशी झोपलंय. हा, नाईट चालू होती, नाईट ड्युटी चालू होती. आता डे लागली का? आता डे लागलाय. पिल्लू सकाळपासून सांभाळलं मी पिल्लूला. हा, माझ्या साऱ्या कामाचा सत्यानाश झाला. पिल्लू आता कशी झोपलं मम्मा जवळ? आता तू आंघोळ करून घे, ज्यूस पिऊन घे. आवडते आता. हा, आवर. पाळण्यात टाक त्याला. त्याला ना. हा, असं करतो तू, असं हसतो तू. ए पिल्लू, झोपी आलं, ते झोपी गेलं. जाऊ दे, झोपचा. दुपारचे 12-12:30 झालेले. सकाळचा नाश्ता पाणी झाला आहे आमचा. आता स्वयंपाक बनवायचा आहे. काल तुम्हाला माझा व्हिडिओ आला नाही, खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट बघितली असेल आणि मी पोस्ट पण टाकली नाही. तर काल आहे ना, काय झालं माझ्यासोबत, मागच्या ओट्यावरती जाताना माझा पाय ना मुरगळला. कडप्पा होता, कडप्प्यावरती पाय ठेवल्यामुळे तो मुरगळला एका साईडला. तर त्यामुळे माझ्या पायाला सूज आली आहे आणि मला चालता येत नव्हतं कालपासून. आणि एका हातावरती भार पडल्यामुळे या हाताचं मनगट पण दुखतं आहे, ते पण थोडंसं सुजलं आहे. त्यामुळे मला आहे ना, काही करताच येत नव्हतं. तर मेडिसिन वगैरे मी घेतली रात्री, पण तोपर्यंत पाय दुखायचा बंद झाला. पण आता पुन्हा थोडा दुखतोय पाय. पेनकिलरच घेतली होती मी. तर तुम्हाला दाखवते. हा उजवा पाय ना माझा, तर हा मुरगळला. इथे खूप दुखत आहे. सूज पण आलेली थोडीशी नॉर्मल पायाला इथे. त्यामुळे मग मी काल दिवसभर आहे ना बसूनच होती, काही शूट वगैरे घेतलं नाही, बाळाला सांभाळत बसली. पूजानेच
थोडीशी भाजी वगैरे केली आणि मला पण तिने जेवायला दिलं. कालचा दिवस तर माझा असाच गेला. म्हटलं काही शूट घ्यायचं तर मग काही घेतलं नाही, पण म्हटलं त्याआधी जे काही शूट घेतलं होतं ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. तर आजचा व्हिडिओ एवढाच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. बाय बाय करायला पण माझा हात दुखतोय.